चला मैदानावरती सामना पाहतो आपण पंचांचा ग्रीन सिग्नल आपल्याला पाहायला मिळतोय। एका बाजूला टीम हरिग्राम त्यांच्या अगेन्स्ट फाईट करत टीम रानसे कोंड्याची वाडी संघ पहिला चेंडू फेकण्यासाठी सज्ज गोलंदाज आकाश पारदीला पाहतो आपण हलक्या टॅपिंग क्रिकेट पाहायला मिळते। एकदम पहिल्या चेंडूवर एक सिंगल रन पाहायला मिळते। दोन फलंदाज मैदानावरती आपण पाहतो, एक बाबू पारदीला त्याचा सव्वेत आपण मध्ये रवी ठाकरेला दोन ताकदवर संघ असतील। आता मात्र स्ट्राइक एंड वरती आपण पाहतोय रवी ठाकरेला पाहतो आपण, कोण विसरणार या फलंदाजाला अक्षरशः भल्या भल्या गोलंदाजाला त्यानं गार केलं होतं, आपण पाहिलं होतं। तेवढ्याच ताकदीचा गोलंदाज देखील आपण पाहतो आकाश पारदीला पाहतो आपण रिव्हर्स अटेम्प्ट करायचा होता, पंचांकडे अपील नाकार धरले पंच। डॉट चेंडूची सांगत आपल्याला पाहायला मिळते। चांगली सुरुवात पाहतो आपण, पहिल्या चेंडूवर एक सिंगल आली, त्यानंतर डॉट चेंडूची सांगत आपल्याला पाहायला मिळते। चांगली गोलंदाजी आतापर्यंत आकाश पारदीला पाहतो आपण। क्वार्टर फायनल पहिली आपल्याला पाहायला मिळते। एका बाजूला टीम आपण पाहतोय हरिग्राम त्यांच्या विरोधात टीम रानसे खोंड्याची वाडी संघ फटका सजवला आपण बघा, एक्स्ट्रा कव्हरच्या वरतून ठोकला या उत्तुंग लांब लचक एक दर्जेदार षटकार। थँक्यू डीजिया, अप्रतिम संगीत पाहायला मिळालं, चांगला दर्जेदार फटका पाहायला मिळाला। धावफलकाचा विचार केला तर 7 धावफलकावरती जोडले गेले तर टीम हरिग्राम संघाला आपण पाहतोय। हा देखील ट्रॅफिक क्रिकेट आपण पाहतोय, पंचांकडे अपील, एक लेग बायची धाव आपल्याला पाहायला मिळते। या अतिरिक्त एका धावून जर विचार केला संघाची धाव संख्या 8 या आकड्यावरती पाहायला मिळते। अद्यापर्यंत एक षटकार आल्यानंतर चांगलं कमबॅक पाहते गोलंदाज आकाश पारदीच्या माध्यमातून। तीन षटकांचा सामना राहील, यातील मात्र काही शंका नाही। चांगली सुरुवात पाहतो आपण, काहीच्या चेंडू शिल्लक असतील या षटकातील अद्यापर्यंत चांगलं हा देखील आपण पाहतोय। फटका सजवला, एक धाव वेगाने सहजरित्या पुन्हा दुसऱ्या धावचा प्रयत्न असेल, नाकार केलाय फलंदाजानं। एकच धाववरती समाधान मानलं, एक सिंगल रन पाहायला मिळते। या अतिरिक्त एका धावून जर विचार केला संघाची धाव संख्या 9 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते। हा देखील फटका सजवला आपण पाहतोय, लॉंग ऑनला चेंडू आलाय, एक धाव सहजरित्या पुन्हा आपल्याला पाहायला मिळते। अतिरिक्त एक धाव, एका धावून जर विचार केला संघाची धाव संख्या 10 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते। अद्यापर्यंत पहिल्या षटकाचा खेळ समाज धावफलकाचा विचार केला 10 धावफलकावरती जोडले गेले आपण पाहतोय। आकाश पारदीनं पहिल्या षटकात अवघ्या 10 धावा खर्च केल्या, चांगली गोलंदाजी पॉवर प्ले षटकामध्ये। वा वा, मस्त डान्स। चला दुसऱ्या षटकात नवीन गोलंदाज आपण रोहित विरला, या गोलंदाजाला कोण विसरणार। अक्षरशः आपण पाहिलं होतं 18 चेंडू मध्ये तब्बल 21 धावेची गरज होती टीम तामसई संघाला, त्यांच्या विरोधात अप्रतिम दर्जाची गोलंदाजी राहिली होती। या गोलंदाजामध्ये तोच गोलंदाज आपण पाहतोय रोहित विरला पाहतो आपण। हा देखील फटका सजवला आपण पाहतोय, कार्पेटच्या साने चेंडू आलाय, चांगलं क्षेत्ररक्षण राहिले तिथं, एक धाव वेगानं सहजरित्या पूर्ण आपल्याला पाहायला मिळतं। एकच धाववरती समाधान मानवले, हे अतिरिक्त एका धावून जर विचार केला संघाची धाव संख्या 11 या आकड्यावरती। अंडा गरम आणि पाव गरम, जर कुणाला स्वाद घ्यायचा असेल तर राघव शेटचा स्टॉल लागलाय, कुणाला जर भूक लागली असेल तर नक्कीच स्वाद घ्यायचा आहे त्याचा। चला वळूया मैदानाकडे आपण पाहतो, तेवढेच चांगली स्पर्धा पाहतो आपण। जय वाघोबा क्रिकेट संघटना आयोजित ग्रुप ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मंडळ चषक 2025 भव्य दिव पर्व अंतिम रात्र या स्पर्धेत जर आपण पाहतोय
चांगली गोलंदाजीची सुरुवात पाहतो आपण रोहित वीरला पाहतो आपण एक चांगला गोलंदाज असेल टीम रानसे खोंड्याची वाडी संघ खूप लांबवरचा प्रवास करून या स्पर्धेसाठी भेट दिली अंतिम सामध्ये दाखल झाला होता संघ क्वार्टर फायनल 1 ची लढत पाहतो आपण टीम एका बाजूला टीम हरिग्राम संघ त्याच्या अगेन्स्ट फाईट करतो टीम रानसे खोंड्याची वाडी संघ हा देखील फुलटॉची नव्हता बॅटची नाही चांगलं शतक राहिलं होतं डायरेक्ट हिट करण्याचे नादात एकदा वेगानं पूर्ण दुसऱ्या धावचा प्रयत्न असेल दोन देखील धावा चित्त्याच्या चपळाईनं पूर्ण तिसऱ्या धावचा प्रयत्न असेल नाकार केले फलंदाजानं या दोनच धाववरती समाधान मानवलेलं या दोन धावा दोन धाव जर विचार केला संघाची धाव संख्या 13 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते चांगली गोलंदाजी पाहतो आपण रोहित वीरच्या माध्यमातून कमालीची गोलंदाजी लाजबाब गोलंदाजी अक्षरशः फलंदाजाला रोखून ठेवलं या गोलंदाजानं हा देखील यॉर्कर लाईनचा चेंडू तळाई लाजबाब गोलंदाजी मी मगाशीच उल्लेख केला होता ह्या गोलंदाजाच्या विरुद्धात आपण पाहिली होती तामसेच्या विरोधात अप्रतिम दर्जाची अवघी एक धाव खर्च केली होती या गोलंदाजानं एक दर्जेदार गोलंदाज टीम रानसे खोंड्याची वाडी संघ अप्रतिम गोलंदाजी हा रोहित वीरला पाहतो आपण लाजबाब गोलंदाजी हा देखील निर्धाव चेंडू अप्रतिम गोलंदाजी लाजबाब गोलंदाजी कमालीची गोलंदाजी सलगचे दोन चेंडू निर्धाव अवघ्या 5 चेंडू मध्ये 3 धावा खर्च केले त्या गोलंदाजानं लाजबाब गोलंदाजी अप्रतिम गोलंदाजी कमबॅकिंग षटक पाहतो आपण रोहित वीरला पाहतो आपण अंतिम चेंडू या षटकातील आपण पाहतोय रोहित वीर गोलंदाज पुन्हा एकदा तयार हा देखील हाफटरकर चेंडू हलक्यातनं टॅपिंग क्रिकेट पाहायला मिळते एकदा वेगानं पूर्ण दुसऱ्या धावचा प्रयत्न असेल डोक्याची घंटा आपण पाहू शकाल फलंदाज एक बाद आपल्याला पाहायला मिळते दोन षटकाचा खेळ समाप्तीनंतर धाव फलकाचा विचार केला तर 13 धावा धाव फलकावरती नवीन फलंदाज मैदानावरती एंटर झालाय संजय पारदीला तिसऱ्या षटकात तळण्यासाठी नवीन गोलंदाज मैदानावरती आपण पाहतोय विजयला पाहतो आपण सांग तिसऱ्या वैयक्तिक पहिल्या षटकात तळताना आपण पाहतोय विजयला पाहतोय आपण एक समोर आक्रमक फलंदाज डावखुरे आताचा हा देखील क्रॉस लाईन चेंडू पंचांकडे अपील नाकार धरले पंचांना डॉट चेंडूची सांगत आपल्याला पाहायला मिळते चांगली सुरुवात पाहायला मिळते आपल्याला अद्याप चांगली सुरुवात पाहतोय आपण ज्या प्रकारे रोहित वीरनं सुरुवात केली होती त्याच प्रकारची सुरुवात आपल्याला पाहायला मिळते गोलंदाज विजय भगतच्या माध्यमातून लाजवाब गोलंदाज टीम रानसे खोंड्याची वाडी संघाच्या माध्यमातून हा देखील फटका सजवायचा होता हा देखील निर्धाव चेंडू अप्रतिम दर्जाची गोलंदाजी लाजवाब गोलंदाजी कमबॅकिंग गोलंदाजी पाहतो आपण गोलंदाज विजय भगतला पाहतो आपण लाजवाब गोलंदाजी सलगचे 2 चेंडू निर्धावात गोलंदाज आपण मध्ये विजय भगतला पुरेपूर फलंदाजाला रोखून ठेवलं या गोलंदाजानं फलंदाज आपण मध्ये रवी ठाकरेला पाहतो आपण रवी ठाकरेचा जर विचार केला तर अक्षरशः छत्रपती चषकामध्ये चांगला हंगामा राहिला होता फलंदाजाचा हा देखील हाफटरकर चेंडू होता ऑन साइडला चेंडू आला एकदा वेगाने सहज पण दुसऱ्या धावचा प्रयत्न असेल डोक्याची घंटा होऊ शकते 2 धावा चित्त्याच्या चपळाईनं सहजरित्या पुन्हा आपल्याला पाहायला मिळते 2 धावने संघाची धाव संख्या आपल्याला पाहायला मिळते एका गड्याच्या मुदल्यामध्ये 16 धावा धावफलकावरती जोडले गेलेत अवघ्या 3 चेंडू मध्ये 2 धावा खर्च केले त्या गोलंदाजानं
लाजबाब गोलंदाजी राहिली विजय भगतच्या माध्यमातून. जसे रोहित वीरनं सुरुवात केली होती तशी सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. अधिक आपल्या चेंडू आपण पाहतोय फलंदाज बाद असेल. आपण पाहतो एक मोठा धक्का लागला टीम हरिग्राम संघाला. रवी बॅक टू डग आउट. थँक्यू डीजा. तर नेक्स्ट मॅच असेल जय वाघोबा दामणे त्याच्या अगेन्स्ट फाईट करायला वाजापूर मयूरचा संघ असेल. दोन्ही संघाचे संघाने घ्यायचे नाणेफेकी करण्यासाठी पहिला पुकार असेल तुमच्यापर्यंत. तेवढ्यात चालू सामना आपण पाहतोय. एका बाजूला टीम हरिग्राम संघ त्यांच्या विरोधात आपण पाहतोय टीम रानसे खोंड्याची वाडी संघ आपल्याला पाहायला मिळते. ताकदवर युद्ध पाहायला मिळते. तेवढ्यात चांगली गोलंदाजी पाहतो आपण विजय भगतच्या माध्यमातून. लाजबाब गोलंदाजी. हा देखील डॉट चेंडूची सांगता आपल्याला पाहायला मिळते. एक फलंदाज बाद झाले आपण पाहू शकाल रनआउटच्या स्वरूपामध्ये. धावफलकाचा जर विचार केला तर 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 16 धावा धावफलकावरती जोडलेले. नवीन फलंदाज मैदानावरती तुकाराम बार दिला पाहतो आपण. लाजबाब गोलंदाजी राहिली आपण विजय भगतच्या माध्यमातून. अप्रतिम दर्जाची गोलंदाजी. हा देखील फटका सजवला आपण पाहू शकाल. लॉंग ऑनला चेंडू आला. एक धाव वेगाने दुसऱ्या धावचा प्रयत्न असेल. 2 देखील धाव चित्त्याच्या चपळाईने पूर्ण. तिसरी धाव घेण्याच्या नादात फलंदाज बाद आपल्याला पाहायला मिळते. 3 षटकांचा खेळ समाप्तीनंतर धावफलकाचा जर विचार केला 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 16 धावा धावफलकावरती. सॉरी 18 धावा धावफलकावरती. टीम रानसे खोंड्याची वाडी संघाला आमच्या अक्कास दादा देखील आता जॉईन झालेत आमच्या सोबत. चला स्पीड अप करा. कोलबी झाली. चला स्पीड अप करा. अंपायर सिग्नल गेम इज ऑन. लेट्स प्ले. काउंटडाऊन स्टार्ट नाव. सेकंड आपला सुरुवात होते. ओ द विकेट ना पहिलाच बॉल आणि पहिल्या बॉल वरती आक्रमण चढवायचा प्रयत्न होता. अगदी विकेट संपादन केली आहे तिकडे. फलंदाज बाद होतोय आणि पहिला दे धक्का टीम रानसई खोंड्याच्या वाडीला.
क्या बात आहे, किती सस्पेन्स गाण्यामध्ये ना. शेवटच्या क्षणापर्यंत टक्क लावून प्रेक्षक याच्याकडे बघत होते. गाणं आवडलं का प्रेक्षक? यस, असाच गाणं झालं पाहिजे परत. नक्कीच होईल. मॅच कडे आपण जाऊ. पहिल्याच बॉल वरती विकेट पडली आहे आणि धक्का बसलाय टीमला. क्या बात आहे, सस्पेन्स थ्रिलर न भरलेली मॅच. प्रत्येक बॉल मध्ये आपल्याला रोमांचकता पाहायला मिळते. एक वरती एक गडी बाद झालाय. रानसई विरोधामध्ये हरिग्राम, दोघांमध्ये मॅच. दोन ताकदवर संघ एकमेकांच्या विरोधामध्ये खेळतायत. पुढचा बॉल, यावेळचा बॉल फटका खायचा प्रयत्न आहे. झेलची चान्स बनेल आणि अजून एक विकेट. वन मोर, दुसरा दे धक्का टीम रानसईला. आज सर्वांना पपई नको ट्रॉफी पाहिजे, या उद्देशानं सर्व आलेत आणि सामने देखील तशाच पद्धतीचे होताना आपल्याला पाहायला मिळतात. एक वरती दोन गडी बाद. असं वाटलं की छोटा टार्गेट आहे 19चा आणि तो टार्गेट अगदी सहजासहजी पार होईल. परंतु शेवटच्या क्षणापर्यंत आपण जर पाहिलं तर लढ देणारा संघ हरिग्राम. असे सामने त्याने अगदी परवाच्या रात्रीमध्ये जिंकलेत. कुठल्याही प्रकारे आपण पाहिलं की कोणत्याच सामन्यामध्ये त्याने हार मानली नाही. एका मॅच मध्ये तरी 18 धावा डिफेंड केल्या होत्या आणि या मॅच मध्ये देखील तेच करत असताना आपण त्यांना पाहतोय. पुढचा बॉल कट करायचा प्रयत्न आहे, लटकट केलाय. मास्टर माइंड प्लॅनिंग स्ट्रॅटेजी वापरतायत आणि क्रिकेट मधील कलात्मक फटका, दिशाजनक खेळ, लेट कटचा फटका, लेमन कट स्ट्रोक, बॉलला ढकलण्याचा प्रयत्न, 4 धावा. फुलाला सुगंध मातीचा. कट करायचा प्रयत्न आहे. गोलंदाजाला 4 विकेटची जबरदस्त गोलंदाजी आहे. प्रत्येक बॉल मध्ये थ्रिलर सस्पेन्स आहे. पहा मित्रांनो, विकेट आले चौकारानंतर आणि या बॉल वरती अजून एक फलंदाज बाद होतोय रानसई टीमचा. 5 धावा धाव फलकावरती 3 गाड्यांचा मोबदला. 5 धावा धाव फलकावरती 3 गाड्यांचा मोबदला. 19 धावांचं टार्गेट असताना अगदी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहू शकतो ही थ्रिलर मॅच पाहायला मिळते. यावेळेला अपीलीमध्ये उत्साह पाहायला जरूर मिळाला. पंच फेटाळतायत पूर्णपणे अपीलला. षटक क्रमांक 1 रवी ठाकरे अप्रतिम गोलंदाजी दाखवतोय मैदानाच्या आतमध्ये. विरोधामध्ये आहे रानसई खोंड्याच्या वाडीच्या आणि रानसईला आपण पाहू शकतो अगदी टार्गेटला ज्या पद्धतीने चेस करायचे त्या खरं तर उद्देशानं जरूर फलंदाजी झाली. म्हणजे 19चा पाठलाग आहे आणि षटकामध्ये 6ची सरासरी आहे, तर 5 त्यांनी बनवल्यात, परंतु विकेट त्यांच्या गेल्या होत्या. ओ ओ का निमे ट्विस्ट. एवढ्या सहजासहजी सामना आम्ही देखील सोडणार नाही आहोत. टाळ्यांचा कडकडाट होतोय आणि या बॉलवरती देखील आपण पाहिलाय हा आलाय या ओव्हर मधून दुसरा चौकार.
ते अप्रतिम संगीत, अप्रतिम संगीत आणि अप्रतिम फलंदाजी देखील. 9 धावा झाले धाव फलकावरती, 10 पासून दूर आहेत. 12 बॉल मध्ये 10 पाहिजेत. नेक्स्ट हाफ मध्ये सामना जो आहे तो सामना आपण यजमान संघ आणि दुसऱ्या बाजूला अगदी अलीकडच्या गावामध्ये वसलेला संघ अर्थातच वाजेपूर दोघांमध्ये असणार आहे. पुढचा बॉल षटक क्रमांक 2 फ्रंट फुटला येऊन खेचण्याचा प्रयत्न आहे. फिल्डर आहे डोक्यावरून, बॉल सीमा रेषा बाहेर आणि हा येतोय A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. क्या बात आहे. पूर्णपणे मॅच मध्ये आता इंटर झालेत पूर्णपणे. पहा इथे, पहा किती इफर्ट आहेत, किती इफर्ट आहेत. विकेट पडल्यानंतर त्यांना माहिती आहे की आता आपल्याला इथून मात्र विकेट वाचवणं तेवढंच महत्वाचं आहे आणि त्याच उद्देशानं देखील आता मैदानामध्ये आपण त्यांना पाहतोय. टीमची धावा संख्या 15 धावा धाव फलकावरती, 2 गड्यांचा मोबदला आहे. 15 रन्स, लॉस ऑफ 3 विकेट. 3 गड्यांचा मोबदला आपण पाहिलेला आहे. 19 धावांपर्यंत पोहोचायचंय, फक्त 4 पासून दूर आहेत. एक स्ट्रोक मॅच फिनिश करतील. देवाला चढवलेले मासे आज पावलेत रानसई संघाला आणि रानसई संघ आज वेगळ्याच लयमध्ये पाहायला मिळतो. बघा, फसलेला सामना देखील आता त्यांच्या हातामध्ये येतोय. बॅकफुटला खेळायचा होता, 1 रन आपण पाहतोय. अगदी इथे आपल्याला पाहायला मिळतील सहजरित्या घेत असताना एका धावेनं धावफलक पुढे 16 आकड्यावरती, 17 आकड्यावरती 16 रन्स. 16 वरून 1 धावेनं आपण पाहतोय पुढे मजल मारले. 17 धावा धाव फलकावरती, 3 गड्यांचा आहे मोबदला. अजूनही पुढचा बॉल टाकण्यासाठी सज्ज होतील. द विकेट ना या पुढचा बॉल गॅप मधून विनिंग स्ट्रोक. मॅच ऑन बाय टीम गोंड्याची वाडी, अर्थातच रानसई. वेल प्लेड, अभिनंदन.